नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भोपळ घारगे कसे बनवायचे ह्याची रेसिपी दाखवणार आहे। हे घारगे बनवायला खूप सोपे आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। हे घारगे बनवताना काही टिप्स सांगितल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। खूप छान आणि प्रवासात न्यायला एक उत्तम पदार्थ आहे, मस्त लागतात। प्रमाण फक्त व्यवस्थित पाहिजे। चला तर हे घारगे कसे बनवायचे ते बघूया। इथे मी एक पिकलेला भोपळा घेतलाय। या भोपळ्याची मी पूर्ण साल काढून घेणार आहे। तुम्ही साल न काढता सुद्धा छोटे छोटे पीस करून शिजवून घेऊ शकता। शिजवल्यानंतर याची साल काढू शकता, पण भोपळा जर चांगला पिकलेला असेल तर साल ही पटकन निघते आणि घारगे सुद्धा खूप छान टेस्टी मस्त लागतात आणि कलरही छान येतो त्याला। पिकलेला भोपळा पाहिजे फक्त। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे सगळे आणि कुकरला अगदी 2 शिट्ट्यांमध्ये हा भोपळा छान शिजतो, एकदम मस्त मऊ। आणि भोपळा शिजताना एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही, भोपळ्याला स्वतःचं पाणी सुटतं। मस्त आपला भोपळा शिजलेला आहे। हा भोपळा गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं। भोपळ्यामध्ये किती पीठ मावेल त्याप्रमाणे पीठ घालायचं। इथे मी पीठ मळताना जसं चपातीचा पीठ मळताना थोडंसं मीठ घालतो, तसंच इथे मी अगदी चवीनुसार मीठ घातलं आहे। तुम्हाला किती मीठ हवं आहे, किती चवीनुसार हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। इथे मी गव्हाचं पीठ तर घेतलं आहेच, त्यात मी चण्याच्या डाळीचं पीठसुद्धा घातलं आहे। साधारण 1 वाटी पीठ घातलं आहे। चण्याच्या डाळीचं पीठ घातल्यामुळे भोपळ घारे छान खुसखुशीत आणि फुलतात मस्त। मी ते साधारण 1 वाटी गूळ घेतला आहे। तुम्हाला किती घारगे गोड हवेत त्याप्रमाणे तुम्ही गूळ घालू शकता। पीठ हे भोपळा गरम असतानाच मळायचं, म्हणजे गूळ चांगला वितळला जातो आणि सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतो। पीठ मळताना सुद्धा एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही। भोपळ्याचं पाणी जे सुटलेलं असतं त्यामध्येच पीठ मळायचं। जर जास्त गरम असेल तर तुम्ही मॅशरच्या ह्याने सुद्धा थोडंसं मिक्स करून घेऊ शकता। हे अशा पद्धतीने पीठ चांगलं व्यवस्थित मळून घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये जसं पीठ बसेल गव्हाचं त्याप्रमाणे पीठ घालायचं। जास्त पातळीने जसं चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळायचं आहे। इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे। तुम्हाला घारगे किती साईज मोठी छोटी हवी आहे त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आणि कागद त्यावरती फोल्ड करून टाकायचा आणि वाटीच्या साहाय्याने प्लेन साईड जे असते त्या साहाय्याने तुम्ही हे व्हिडिओमध्ये मी दाखवले किंवा लाटणंही फिरवू शकता। खूप छान आणि मस्त होतात, एकदम एका साईजचे। अशा पद्धतीने हे असे सर्व घारगे बनवून घेऊयात। तळताना तेल चांगलं गरम झालं पाहिजे। आपले भोपळ घारगे तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।